Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in higher and lower animals. आपण reproduction in higher and lower animals हा topic शिकत आहोत. In this video lecture we are going to study the male reproductive system. आपण या video lecture मध्ये male reproductive system बद्दल माहिती घेणार आहोत. Before we proceed towards the male reproductive system, just have a look on the general idea about human reproduction. आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडे जाण्यापूर्वी एक जनरल आयडिया मेल रिप्रोडक्शन बद्दल थोडक्यात आपण बघूया. The process of reproduction involves various sequential steps. या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा सिक्वेन्शनल स्टेप्स इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. दॅट आर गॅमेटोजेनेसिस म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन, इन्सेमिनेशन अँड इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजेच गॅमेटचं एकमेकांबरोबर युनियन, त्यानंतर झायगोट फॉर्मेशन, हे युनियन झाल्यानंतर जो सेल तयार होतो त्याला झायगोट असं म्हटलं जातं. आफ्टर दॅट एम्ब्रिओजेनेसिस अँड गॅस्टेशन अँड पर्च्युलेशन. त्यानंतर झायगोटच्या निर्मितीनंतर बऱ्याचशा एम्ब्रिओजेनेसिसच्या स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात आणि शेवटी पर्च्युरेशन म्हणजेच बर्थ, न्यू फिटसचं बर्थ इथे होतं. द ह्युमन गॅमेट्स आर स्पर्म्स अँड एग्ज. ह्युमनमध्ये गॅमेट म्हणजे स्पर्म्स आणि एग्ज असे दोन गॅमेट तयार होतात. मेलमध्ये स्पर्म आणि फिमेलमध्ये एग्ज. स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड बाय द टेस्टीज इन मेल अँड एग्ज आर प्रोड्यूस्ड बाय द ओव्हरीज इन फिमेल. स्पर्मची निर्मिती टेस्टीजमध्ये मेलमध्ये होते आणि एग्सची निर्मिती ओव्हरीमध्ये फिमेलमध्ये होते. टेस्टीज अँड ओव्हरीज आर प्रायमरी सेक्स ऑर्गन. आणि कारण की हे गॅमेट्स तयार करतात म्हणून यांना प्रायमरी सेक्स ऑर्गन्स असं म्हटलं जातं. ऑर्गन्स अदर दॅन टेस्टीज अँड ओव्हरीज आर कॉल्ड सेकंडरी सेक्स ऑर्गन. आणि टेस्टीज आणि ओव्हरीजच्या व्यतिरिक्त जे काही ऑर्गन्स मेल किंवा फिमेल आहेत हे ठरवतात त्यांना सेकंडरी सेक्स ऑर्गन असं म्हटलं जातं. मेल अँड फिमेल कॅन बी एक्सटर्नली डिफरन्शिएटेड बाय सर्टन स्पेसिफिक फीचर्स called as secondary sexual character. They are called as sexual dimorphic character. म्हणजेच मेल आणि फिमेल हे त्यांच्या एक्सटर्नल कॅरेक्टरवरून सुद्धा आपण ओळखू शकतो. त्यांच्या मॉर्फॉलॉजिकली जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यावरून आपण ओळखू शकतो की मेल कोणता आहे आणि फिमेल कोणता आहे. अशी सिच्युएशन ज्या ज्या ऑर्गॅनिझममध्ये येते त्या ऑर्गॅनिझम्सला सेक्शुअल डायमॉर्फिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं आणि त्या कॅरेक्टर्सना सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स असं ओळखलं जातं. इन मेल्समध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कोणते ते बघूया आपण. इन मेल्स प्रेझेन्स ऑफ बियर्ड, मुस्टॅच, हेअर ऑन द चेस्ट. म्हणजे मेलमध्ये दाढी, मिशा येणे, छातीवरती केस येणे, मस्क्युलर बॉडी असणे, एनलार्ज लॅरेंग्स म्हणजे लॅरेंग्स हा मोठा होतो, त्यांचा आवाज घोगरा होतो. अँड आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे मध्ये काय होतं तर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट होतात, ब्रेस्टची निर्मिती होते. ब्रॉडर ऑफ पेल्विस म्हणजे कमरेकडचा भाग हा काय होतो रुंद होतो. अँड हाय पिच व्हॉईस आणि यांचा आवाज हा जास्त पिचचा म्हणजे नाजूक असा आवाज यामध्ये यांचा आवाज होतो. नेक्स्ट इज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल माहिती घेत आहोत. इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन दॅट आर टेस्टीज. यामध्ये प्रायमरी मेल ऑर्गन म्हणजेच टेस्टीज असतात. देन द ॲक्सेसरी डक्ट, त्याचबरोबर इतर ऑर्गनसुद्धा आहेत त्यांना ॲक्सेसरी डक्ट असं म्हणायचं. ग्लँड्स, त्याचबरोबर ग्लँड्ससुद्धा काही प्रेझेंट आहेत की जे मदत करतात रिप्रोडक्शनमध्ये. विच फॉर्म्स द इंटरनल अँड एक्सटर्नल जेनॅटॅलीज. आणि ह्या सगळ्यांचं मिळून इंटरनल जे ऑर्गन आतमध्ये आहेत त्यांना इंटरनल जेनॅटॅलिया असं म्हणायचं आणि जे ऑर्गन्स शरीराच्या बाहेर आहेत त्याला एक्सटर्नल जेनॅटॅलिया असं म्हणायचं. टेस्टीज.
टेस्टीज, ए पेअर ऑफ टेस्टीज मेसोडर्मल इन ओरिजिन. हे टेस्टीज जे आहेत हे मेसोडर्मपासून तयार झालेले आहेत. आर फॉर्म इन लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी, आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खालच्या बाजूला हे तयार होतात. दे आर लोकेटेड इन ए पाऊच कॉल्ड ॲज स्क्रॉटम, आणि यांची लोकेशन एका मसलच्या पाऊचमध्ये असते आणि त्या मस्क्युलर पाऊचला स्क्रॉटम असं म्हटलं जातं. ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ द टेस्टीज डेव्हलप इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी, आणि जेव्हा मनुष्य हा फिटल लाईफमध्ये असतो किंवा जन्मापूर्वी हे जे टेस्टीज आहेत हे त्याच्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये तयार झालेले असतात. लॅटर थ्रू द पॅसेज कॉल्ड ॲज इंज्युएनल कॅनल दे डिसेंड इन टू द स्क्रॉटम, आणि त्यानंतर हे इंज्युएनल कॅनलमधून स्क्रॉटमपर्यंत खाली सरकले जातात. इच टेस्टीज इज ओव्हल इन शेप. टेस्टीज ही ओव्हल शेपमध्ये असते, अंडाकृती असते, आणि त्याचा आकारमान 4 to 5 सेंटीमीटर इन लॉंग, 4 ते 5 सेंटीमीटर ही लांब असते. 2 to 3 सेंटीमीटर वाईड रुंदीने, आणि 3 सेंटीमीटर थिक जाडीने, 3 सेंटीमीटर. हे त्यांचं हिस्टॉलॉजी. आता नेक्स्ट हिस्टॉलॉजी ऑफ द टेस्टीज. द टेस्टीज इज externally covered by a collagenous connective tissue layer called as tunica albuginea. हे टेस्टीज जे आहेत हे एक्सटर्नली ट्युनिका अल्ब्युजिनाने कवर्ड झालेलं असतं. आता ट्युनिका अल्ब्युजिनाचे काही पार्ट आहेत ते म्हणजे कोणते? आउटर टू इट इज इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅजायनॅलिस. बाहेरच्या बाजूला ट्युनिका व्हॅजायनॅलिस हे कवरिंग असतं. अँड इंटरनली देअर इज ए कवरिंग कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. आतल्या बाजूला जे कवरिंग आहे त्याला ट्युनिका व्हॅस्क्युलोसा असं म्हटलं जातं. ए थिन मेम्ब्रेनस अँड व्हॅस्क्युलर लेयर्स. हे सगळे जे लेयर्स आहेत हे पातळ, मेम्ब्रेनस आणि व्हॅस्क्युलर असे लेयर्स आहेत. Presence of peritoneal covering around the testis is indication of its abdominal origin. टेस्टिसच्या आजूबाजूला पेरिटोनियल टिश्यूचं प्रेझेन्स असणं हे त्यांच्या ॲबडॉमिनल ओरिजिन इंडिकेट करणारे आहेत. म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये जेवढे ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यांच्या सराउंडिंग्सला पेरिटोनियल टिश्यू प्रेझेंट असतो, आणि तोच पेरिटोनियल टिश्यू टेस्टिसच्या सराउंडिंग्समध्ये सुद्धा आढळतो. The testes are suspended in the scrotum by a spermatic cord. आणि टेस्टीज जे आहेत हे स्क्रॉटममध्ये सस्पेंड झालेलं असतं स्पर्मॅटिक कॉर्डच्या मदतीने. फायबर ऑर द ट्युनिका अल्ब्युजिनिया डिवाइड इंटू each testis into 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्स. आणि हे जे फायब्रस ट्युनिका अल्ब्युजिनिया आहे त्याचं बाहेरचं कवरिंग, हे कवरिंग आतल्या बाजूला डिवाइड झालेलं असतं आणि त्याच्यामुळे काही असे लोब्स तयार होतात. या लोब्सला लोब्युल्स असं म्हटलं जातं. दीज आर कॉल्ड ॲज लोब्युल्स. म्हणजे प्रत्येक हा जो चेंबर आहे हे चेंबरला लोब्युल्स असं म्हटलं जातं. इच लोब्युल्स विथ 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल. प्रत्येक लोब्युलमध्ये 1 ते 4 हायली कॉइल्ड असे सेमिनिफेरस ट्युब्युल प्रेझेंट असतात. इच सेमिनिफेरस ट्युब्युल इज इंटरनली लाईन्ड बाय ए क्युबॉइडल जेमिनल इपिथेलियल सेल. आणि प्रत्येक सेमिनल ट्युब्युल हे जे आहेत हे आतल्या बाजूने जेमिनल इपिथेलियल सेलने लाईन झालेले असतात किंवा हे सेल आतल्या बाजूला प्रेझेंट असतात. फ्यू लार्ज पिरॅमिडल सेल्स आर कॉल्ड ॲज सर्टोली सेल. त्याचबरोबर आतल्या बाजूला काही पिरॅमिडल सेल्स असतात. हे जे आता सेल आहेत ह्यांना पिरॅमिडल सेल असं म्हणायचं, त्यांना सर्टोली सेल्स असं म्हटलं जातं. जर्मिनल इपिथेलियल सेल अंडरगोज द गॅमेटोजेनेसिस टू फॉर्म स्पर्मॅटोझोआ. हे जे जर्मिनल इपिथेलियल आहे आतमधल्या बाजूला हे जे सेल्स आहेत त्याला जर्मिनल इपिथेलियम असं म्हटलं जातं. आणि ह्या जर्मिनल इपिथेलियमपासून स्पर्मॅटोझोआची निर्मिती होते. सर्टोली सेल प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग स्पर्म. आणि हे सर्टोली सेल जे आहेत हे डेव्हलपिंग स्पर्मला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतात. व्हेरियस स्टेजेस ऑफ गॅमेटोजेनेसिस कॅन बी सीन इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आणि या सेमिनिफेरस ट्युब्युल्सला
बाहेरून आतल्या बाजूने आपण जसजसे बघत जाऊ तसतसे ह्या स्पर्मॅटोजेनेसिसचे वेगवेगळे स्टेजेस बघायला मिळतात. तर हे स्टेजेस कोणते? बाहेरच्या बाजूला एकदम हे जे सेल आहेत हे स्पर्मॅटोगोनियल सेल आहेत. हे 2N सेल असतात, म्हणजे क्रोमोझोमची संख्या 46 असते, डबल असते. त्यानंतर ही जी लेअर आहे याला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणायचं, की यांच्यामध्ये सुद्धा क्रोमोझोमची संख्या 46 म्हणजे डबल असते. त्याच्यानंतर हा जो पार्ट येतो, हे जे सेल्स दिसतात हे हॅप्लॉइड सेल आहेत. क्रोमोझोमची संख्या 23 असते आणि त्यांना सेकंडरी स्पर्मॅटोसाइट असं म्हणायचं. आणि शेवटी इथे स्पर्मॅटाइड्स आणि स्पर्म्सची निर्मिती होते. तर हे आहे स्पर्मॅटोजेनेसिसचे काही स्टेजेस ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये दिसतात. द इंटरेस्टिटाइल ऑर लेडिंग सेल्स आर प्रेझेंट इन बिटवीन द सेमिनिफेरस ट्युब्यूल. या सेमिनिफेरस ट्युब्यूल्स हा जो आहे ह्या ट्युब्यूलच्या मधल्या भागात हे लेडिंग सेल आपल्याला इथे दिसतात. दे सिक्रेट द मेल हार्मोन एंड्रोजिन ऑर टेस्टोस्टेरॉन. आणि हे सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये प्रेझेंट असणारे लेडिंग सेल आहेत. हे लेडिंग सेल एंड्रोजिन, त्यालाच दुसरं एक नाव आहे टेस्टोस्टेरॉन, या हार्मोनची निर्मिती करतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्टिम्युलेट द descent of testes and fibromuscular band called as jubernaculum in the scrotum. आणि टेस्टोस्टेरॉन हे स्क्रॉटममधल्या जुबेर्नाक्युलम ह्या मस्क्युलर बँडला स्टिम्युलेट करायचं काम करत असतात. देन ॲक्सेसरी डक्ट. आता ऑर्गन्स आपण बघितले. आता ह्याला इतर ॲक्सेसरी डक्ट कोणते कोणते आहेत हे आपण इथे बघूया. The accessory duct include the reta testis, vasa efferentia, epididymis, vas deferens, ejaculatory duct and urethra. आणि ह्या ॲक्सेसरी डक्टमध्ये हे सगळे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. All the seminiferous tubules of the testes at the posterior surface form a network of tubules called as reta testis. हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स मगाशी आपण बघितले, हे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स मधल्या भागात ज्या ठिकाणी नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार करतात, ह्या नेटवर्क लाईक स्ट्रक्चरला रेटा टेस्टीज असं म्हटलं जातं. 12 to 25 tubules arising from the reta testes are vasa efferentia. आणि या रेटा टेस्टीज जो आहे ह्याच्यापासून 12 ते 20 असे ट्युब्यूल्स बाहेर पडतात, त्यांना वासा इफ्रेन्शिया असं म्हणायचं. दे कॅरी द स्पर्म्स फ्रॉम द टेस्टीज अँड ओपन इन टू द इपिडिडायमिस. आणि हे काय करतात, टेस्टीजमधून जी स्पर्मची निर्मिती झालेली आहे ते इपिडिडायमिसमध्ये नेण्याचं काम करतात. इपिडिडायमिस म्हणजे ही डिसेंडिंग आणि इसेंडिंग असे दोन्ही ट्यूब मिळून हा जो पोर्शन तयार झालेला आहे याला इपिडिडायमिस असं ओळखलं जातं. Epididymis is a long and highly coiled tubes which is differentiated into upper caput, middle carpus and lower cauda epididymis. याचे 3 भागात रूपांतरित झालेला आहे. वरच्या भागाला कॅप्यूट म्हणायचं, मधल्या भागाला कार्पस आणि जो लोअर मोस्ट पार्ट आहे त्याला क्युडा एपिडिडायमिस म्हणून ओळखलं जातं. The sperms undergoes maturation in epididymis. एपिडिडायमिसमध्ये स्पर्म्सची मॅच्युरिटी कंप्लीट होते. पोस्टेरियरली इट लीड्स इन टू द व्हासा डिफरन्सेस. आणि त्यानंतर हा काय होतो, व्हासा डिफरन्सियसमधून हे स्पर्म्स कॅरी केले जातात. विच ट्रॅव्हल्स अप टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आणि हे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ट्रॅव्हल केले जातात. अँड इट लूप ओव्हर द युरेटर टू ओपन इन टू द युरेथ्रा. आणि हा जो आहे हा युरेटर आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, ह्याच्या वरच्या बाजूने हा लूप होतो आणि हा युरेथ्रामध्ये ओपन होतो. म्हणजे खाली जो आहे ह्याला युरेथ्रा म्हटलं जातं. हे कॉमन ओपनिंग आहे युरिनरी सिस्टीमसाठी आणि जेनायटल सिस्टीमसाठी कॉमन ओपनिंग आहे. Then it joined a duct of seminal vesicle to form the ejaculatory duct. आणि त्याचबरोबर हा
इथे जॉईन होण्यापूर्वी एका डक्टला जॉईंट असतो, त्याला सेमिनल व्हेसिकल असं म्हटलं जातं. आणि या दोघांच्या एकत्रित ज्या ठिकाणी फॉर्मेशन झालेलं आहे त्याला इजॅक्युलेटरी डक्ट असं ओळखलं जातं. द इजॅक्युलेटरी डक्ट पास थ्रू द प्रोस्टेट ग्लँड. हे इजॅक्युलेटरी डक्ट जे आहे प्रोस्टेट ग्लँडच्या मधून पास ऑन होतं अँड ओपन इन टू द युरेथ्रा, आणि ते युरेथ्रामध्ये ओपन होतं. द युरेथ्रा प्रोव्हाइड्स ए कॉमन पॅसेज फॉर द युरिन अँड सीमेन अँड हेन्स इज कॉल्ड ॲज युरेथ्रोजेनायटल डक्ट. आणि हा जो युरेथ्रा आहे याची पोझिशन आपण बघू शकतो. हा कॉमन पॅसेज आहे, म्हणजे इथून युरिनसुद्धा पास ऑन होते आणि यामधून येणारी सिमेनसुद्धा पास ऑन होते, म्हणून हा कॉमन ओपनिंग आहे आणि त्याला युरिनोजेनायटल डक्ट असं म्हटलं जातं. द मेल्स इन द मेल युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंड थ्रू द पेनिस. मेलमध्ये युरेथ्रा जी ही लांब असते आणि पेनिसमधून एक्सटेंड झालेली असते. इट ओपन टू द आउटर साइड बाय an opening called as urethral meatus or urethral orifice. आणि पेनिसचा जो बाहेरचा भाग आहे त्याला युरेथ्रल ओरिफिस असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी हा ओपन होतो. ऑल द एक्सेसरी डक्ट एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेअर. तर हा युरेथ्रा जर सोडली तर इतर जेवढे डक्ट आहेत या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे सगळे पेअरमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे जोडीने प्रेझेंट आहेत. यानंतरचा भाग म्हणजे ग्लँड्स. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ग्लँड्स कोणत्या आहेत ते आपण थोडक्यात बघूया. द मेल ॲक्सेसरी ग्लँड आर ॲज फॉलोज. पहिली ग्लँड सेमिनल व्हेसिकल. पहिली ग्लँड जी आहे त्याला सेमिनल व्हेसिकल असं म्हणायचं. इट इज ए पेअर ऑफ ग्लँड्स लेईंग ऑन द पोस्टेरियर साईड ऑफ युरिनरी ब्लॅडर. ही जी ग्लँड आहे ही युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला प्रेझेंट असणारी आणि जोडीने प्रेझेंट असते. 2 ग्लँड्स ह्या प्रेझेंट आहेत. इट सिक्रीट an alkaline seminal fluid which contain fructose, fibrinogen and prostaglandin. आणि ह्या सेमिनल व्हेसिकलमधून सेमिनल फ्लुइड सिक्रेट केलं जातं की ज्यामध्ये फ्रुक्टोज, फिब्रिनोजिन आणि प्रोस्टाग्लँडिन हे प्रेझेंट असतात. इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेन. आणि हा जो सेमिनल व्हेसिकल आहे यामधून येणारे जे फ्लुइड आहेत सेमिनल फ्लुइड हे सिमेनमध्ये 60% एवढ्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं. फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी फॉर द स्पर्म मुवमेंट व्हाईल फिब्रिनोजिन coagulate the semen into the bolus for quick propulsion into the vagina. आता हे जे फ्रुक्टोज आहेत हे स्पर्मला त्यांच्या मोटॅलिटीला मुवमेंटसाठी मदत करतात, एनर्जी प्रोव्हाइड करतात. आणि फिब्रिनोजिन जे आहेत हे कोॲग्युलेशन करण्यासाठी मदत करतात. म्हणजे हे जे सिमेन आहे हे कोॲग्युलेट झालेलं असतं, जाड विस्कस तयार झालेलं असतं आणि याच्यामुळे हे सिमेन व्हजायनामध्ये त्याचं प्रपल्शन वाढवलं जातं किंवा जास्तीत जास्त फिमेल बॉडीमध्ये हे पोचवलं जातं. द प्रोस्टाग्लँडिन स्टिम्युलेट द रिव्हर्स पेरिस्टेलॅसिस इन व्हजायना अँड युटेरस एडिंग फास्टर मुवमेंट ऑफ स्पर्म्स टुवर्ड्स द एग्ज इन द फिमेल बॉडी. आणि प्रोस्टाग्लँडिन काय करतं तर व्हजायनामध्ये रिव्हर्स पेरिस्टेलॅटिक मुवमेंट तयार करण्यासाठी मदत करतं आणि या मुवमेंटमुळे स्पर्म्स जे आहेत हे एग सेलपर्यंत जाऊन पोचतात. नेक्स्ट ग्लँड इज प्रोस्टेट ग्लँड. पुढची जी ग्लँड आहे त्याला प्रोस्टेट ग्लँड असं म्हटलं जातं. इट इज ए लार्ज अँड सिंगल ग्लँड मेड अप ऑफ 20 to 30 लोब्स अँड इज लोकेटेड अंडरनीथ द युरिनरी ब्लॅडर. ही जी ग्लँड आहे ही मोठी ग्लँड आहे. त्याला जवळजवळ 20 ते 30 लोब्स असतात आणि हे युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला प्रेझेंट असतं. It surrounds the urethra and releases a milky white and slightly acidic
प्रोस्टॅटिक फ्लुइड इनटू द युरेथ्रा. आणि याच्यामधून ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड ची निर्मिती होते आणि हे मिल्की व्हाईट अशा कलरचं असतं. इट फॉर्म्स अबाउट 30% व्हॉल्यूम ऑफ द सिमेन. आणि सिमेनमध्ये हे जे सिक्रिशन आहे, प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रिशन आहे, हे सिक्रिशन 30% एवढ्या अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतं. इट कंटेन सायट्रिक ॲसिड, ॲसिड फॉस्फेट अँड व्हेरियस अदर एन्झाईम. यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, ॲसिड फॉस्फेटसुद्धा असतात आणि इतर एन्झाईमसुद्धा प्रेझेंट असतात. द ॲसिड फॉस्फेट प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम द ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ वजायना. वजायनामध्ये जे काही केमिकल्स प्रेझेंट आहेत ते ॲसिडिक असतात आणि त्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटपासून स्पर्मचं प्रोटेक्शन करायचं काम हे ॲसिड फॉस्फेट नेहमी करत असतं. नेक्स्ट ग्लँड इज कॉपर्स ग्लँड. अदर नेम ऑफ दॅट कॉपर्स ग्लँड इज बल्बोयुरेथ्रल ग्लँड. त्याला दुसरं नाव आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँड. इट इज ए स्मॉल पी साइज अँड पेअर्ड ग्लँड सिच्युएटेड ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा. ही जी आहे छोटी एका वाटाण्याच्या आकारा एवढी आणि जोडीने असणारी ग्लँड आहे. युरेथ्राच्या दोन्ही बाजूलाही प्रेझेंट असते. These glands secrete an alkaline viscous mucus like fluid which act as a lubricant during copulation. हे कॉप्युलेशनच्या वेळेला ल्युब्रिकेशनचं काम करणारे अल्कलाइन विस्कस म्युकस फ्लुइड सिक्रेट करतात. लास्टली सिमेन. इट इज द विस्कस. सिमेन म्हणजे काय? हे एक विस्कस, अल्कलाइन आणि मिल्की फ्लुइड आहे आणि त्याचा pH असतो 7.2 ते 7.7 म्हणजे थोडा अल्कलाइन pH त्याचा आहे. इट इज इजॅक्युलेटेड बाय द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि सिमेन हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून इजॅक्युलेट केलं जातं ड्युरिंग द कॉप्युलेशनच्या वेळेला. नॉर्मली ड्युरिंग ए सिंगल इजॅक्युलेशन 2.5 अप टू द 4 ml ऑफ सिमेन इज गिवन आउट. आणि एका इजॅक्युलेशनमध्ये 2.5 ते 4 ml सिमेन हे येतं. इट कंटेन अबाउट 400 मिलियन स्पर्म, की ज्यामध्ये 400 मिलियन स्पर्म असतात. इट कंटेन सिक्रिशन ऑफ एपिडिडायमिस अँड ॲक्सेसरी ग्लँड फॉर नरिशिंग. आणि या सिमेनमध्ये एपिडिडायमिसचं सिक्रिशन असतं, त्याचबरोबर इतर ॲक्सेसरी ग्लँडचं सिक्रिशनसुद्धा असतं. फॉर एक्झाम्पल फ्रुक्टोज, त्यानंतर कॅल्शियम आयन, बायकार्बोनेट आणि प्रोस्टॅग्लँडिन यासारखे कंटेंटसुद्धा सिमेनमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट पॉईंट इज एक्सटर्नल जेनेटॅलिया. म्हणजेच शरीराच्या बाहेर असणारे जे काही ऑर्गन्स आहेत त्याला एक्सटर्नल जेनेटालिया असं म्हटलं जातं. दे आर आता हे 2 ऑर्गन्स आहेत, पेनिस आणि स्क्रॉटम. पहिला ऑर्गन आपण बघूया, पेनिस. पेनिस इज अ मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. पेनिस हा मेलचा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. इट इज ए सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर विथ 3 बंडल ऑफ इरेक्टाईल टिश्यू. हा सिलेंड्रिकल आहे आणि इरेक्टाईल टिश्यूचे 3 बंडल यामध्ये प्रेझेंट असतात. त्यामध्ये पहिली जी पेअर आहे इरेक्टाईल टिश्यूची, त्या पेअर ऑफ बंडलला कार्पस कवर्नोसा असं म्हटलं जातं. आणि जी मिडल जी टिश्यू आहे, मिडल बंडल आहे, त्याला कार्पस स्पॉन्जिओसम असं ओळखलं जातं. द सॉलोन टिप, द कार्पस स्पॉन्जिओसम जो आहे त्याला टिप रिजन जो असतो तो सॉलोन असतो, जाड असतो. इट इज कॉल्ड ॲज ग्लान्स पेनिस. त्याला ग्लान्स पेनिस असं म्हटलं जातं. इट इज कवर्ड बाय ए लूज फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड ॲज फोरस्किन और परप्यूस. हे जे आहे ग्लान्स पेनिस हे स्किनने फोल्ड केलेलं असतं, त्याला फोरस्किन असं म्हटलं जातं. स्क्रॉटम. स्क्रॉटम इज ए लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन लाइंग बिहाइंड द पेनिस and is divided into the right and left scrotal sac by septum of tunica dartos made of the smooth muscle fiber. आणि स्क्रॉटम ही जी बॅग लाईक स्ट्रक्चर आहे ही पिगमेंटेड स्किन
ने बनलेली असते आणि ती बॅग लेफ्ट आणि राईट अशा दोन स्क्रॉटल सॅकमध्ये डिवाईड झालेली असते. इंटरनली डिवायडेशन झालेलं असतं. The fetal testes are guided into the retained in the scrotum by a short fibromuscular band called as uh, jubernaculum. आणि हे जे स्क्रॉटम आहेत हे ॲबडॉमिनलमधून स्क्रॉटमपर्यंत टेस्टीज जे आहेत हे टेस्टीजला गायडेड करतात आणि ही जी टिश्यू आहे मस्क्युलर टिश्यू जे कवरिंग केलेलं असतं त्या मस्क्युलर टिश्यूला जुबर्नॅक्युलम असं म्हटलं जातं. दिस हेल्प इन मेंटेनिंग द टेम्परेचर. आणि ही जी टिश्यू आहे ही काय करते, टेम्परेचर मेंटेन करायचं काम करतं. ऑफ द टेस्टीज दॅट इज 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने हे टेम्परेचर कमी केलं जातं. दिस इज नेसेसरी फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. आणि हे स्पर्मॅटोजेनेसिससाठी महत्त्वाचं आहे कारण की स्पर्मॅटोजेनेसिससाठी कमी टेम्परेचरची गरज लागते. The testes remain suspended in scrotum by a spermatic cord. स्पर्मॅटिक कॉर्डच्या मदतीने टेस्टीज जे आहेत हे स्क्रॉटममध्ये सस्पेंड राहतात. दिस इज द नॉर्मल. नेक्स्ट देअर इज ए ॲबनॉर्मल थिंग दॅट इज फेल्युअर ऑफ टेस्टीज टू डिसेंड इन टू स्क्रॉटम इज कॉल्ड ॲज क्रिप्टॉर्किडिझम. क्रिप्टॉर्किडिझम हा एक असा प्रकार आहे की जो छोट्या मुलांमध्ये बघायला मिळतो की यांच्या ॲबडॉमिनमध्ये टेस्टीज तसेच राहतात, हे स्क्रॉटममध्ये डिसेंड होत नाही, म्हणजे स्क्रॉटममध्ये येत नाहीत. एक किंवा दोन्ही टेस्टीज हे ॲबडॉमिनमध्येच सस्पेंड राहतात. हा जो प्रकार आहे त्याला क्रिप्टॉर्किडिझम असं म्हटलं जातं. द फेल्युअर ऑल्सो रिझल्ट इन द स्टरिलिटी. आणि हे जे फेल्युअर आहे हे कधीकधी स्टरिलिटीसुद्धा निर्माण करते. स्टरिलिटी म्हणजे ती व्यक्ती रिप्रोडक्शनमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. इट इज कॉल्ड ॲज स्टरिलिटी. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन the overall idea about the human reproduction and in detail about the male reproductive system. Hope you have understand all about the male reproductive system. Thank you.